इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंच्याण्णव गाथेमध्ये लौकिक आणि अलौकिक सिद्धांचं वर्णन बघत होतो आपण। तर लौकिक सिद्ध आहेत ते पादुका सिद्ध, खड्ग सिद्ध वगैरे बघितले, जे की काहीतरी इच्छापूर्वक काहीतरी प्राप्ती करण्याच्या हेतूने तप करतात आणि त्याच्याद्वारे सिद्धी करतात। तर असे ते म्हणले लौकिक सिद्ध। आता अलौकिक सिद्ध कुठले आहेत? तपसिद्ध, नयसिद्ध, संयम सिद्ध, चरित्र सिद्ध, ज्ञान सिद्ध, दर्शन सिद्ध, असे हे सगळे बघितले होते। आता अजून त्यांचे भेद वेगळे वेगळे काय सांगितले? तत्वात सूत्राच्या 10व्या अध्यायामध्ये 9वं सूत्र आहे। तर मुक्त जीवांमध्ये पण व्यवहारण्याच्या अपेक्षेने भेद असतो, नाहीतर सगळे मुक्त जीव तर स्वभावाच्या अपेक्षेने समान आहेत, त्यांच्यामध्ये काहीही भेद नाही। पण जेव्हा काहीतरी अपेक्षा ठेवून सांगितलं जातं कथन, त्यावेळेस इथं भेद असतो। जसं की क्षेत्रसिद्ध, कालसिद्ध, गतिसिद्ध, लिंगसिद्ध, तीर्थसिद्ध, ऋषसूत्र न्याय आणि नैगम न्याय दोन्ही न्यायातून सांगितलं, आणि तीर्थसिद्ध आणि चारित्रसिद्ध असे कालपर्यंत बघितले होते भेद आपण। तीर्थसिद्धमध्ये काय सांगितलं होतं? म्हणजे तीर्थंकर होऊन सिद्ध पण होतात, किंवा तीर्थंकरांच्या काळामध्ये किंवा मागं पुढं सुद्धा अन्य केवली आहेत ते सिद्ध होतात, तर त्यांना म्हणलं तीर्थसिद्ध। तीर्थामध्ये मोक्ष प्राप्त करतात ते तीर्थसिद्ध। असणार की चारित्रसिद्धमध्ये काय घेतलं? ऋजुसूत्र न्यायाच्या अपेक्षेने चारित्र्याच्या भेदाचा अभाव करून सिद्ध होतात। आणि काय म्हणलं? निकट अपेक्षेने चारित्र कुठलं असतं? तर यथाख्यात चारित्रवाले जीव सिद्ध होतात। आणि पुढं सांगितलं काय? जे दूर चारित्र्याच्या अपेक्षेने काय सांगितलं? सामायिक, छेदोपस्थापना, परिहार, विशुद्धी, सूक्ष्म सांप्राय आणि यथाख्यात। म्हणजे यथाख्यात सोडून बाकीचे सगळे चारित्र त्याच्यामध्ये असू शकतात, त्यांच्या अपेक्षेने चारित्र सिद्ध म्हणतात। तिथं बस समोर पुढं सांगतात आता प्रत्येक बुद्ध बोधित शब्द आलाय ना ह्याच्यामध्ये सिद्धांच्या भेदामध्ये, तर त्याचं स्पष्टीकरण करतायत। प्रत्येक बुद्ध जीव वर्तमान में निमित्त की उपस्थिति के बिना अपनी शक्ति से बोध प्राप्त करते हैं। काय म्हटले? प्रत्येक बुद्ध जीव वर्तमानामध्ये निमित्ताच्या अपेक्षेशिवाय आपल्या शक्तीने बोध प्राप्त करतात, किंतु भूतकाल में या तो सम्यक दर्शन प्राप्त हुआ हो तो तब, या उससे पहले सम्यक ज्ञानी के उपदेश का निमित्त हो। और बोधित बुद्ध जीव वर्तमान में सम्यक ज्ञानी के उपदेश के निमित्त से धर्म प्राप्त करते हैं। ये दोनों प्रकार के जीव मोक्ष जाते हैं। काय कळलं? प्रत्येक बुद्ध सिद्ध आणि बोधित बुद्ध सिद्ध असे घ्यायचे। प्रत्येक बुद्ध म्हणजे ज्यांना की काही मोक्ष प्राप्त करण्यासाठी किंवा बोधी प्राप्त करण्यासाठी कोणाचा उपदेश निमित्त नव्हता। प्रत्येक बुद्ध इकडे समोराची तिथे समोर बस, फिरू नको। मोक्षाला कोण जातं सांग? बरं, महावीर भगवान मोक्षाला गेले तर त्यांना काय म्हणायचं? आता सिद्ध म्हणायचं। त्यांच्याजवळ किती शरीर आहेत? आता शरीर आहे का? असे कान, नाक, डोळे काय आहेत सिद्धांना?
सिद्धांना काहीही नसतं, हे शरीर पण नसतं. मग शरीराच्या आत जे आहे ना त्याला म्हणायचं आत्मा. मग आता आपल्या पण जवळ तो आत्मा आहे. मग त्या आत्म्याला मी म्हणून जाणलं तर आपण पण सिद्ध होतो. तू जाणतो? ध्यान करायचं असतं मंदिरमध्ये गेल्यावर, मी कोण आहे जाणणारा आहे, हे शरीर नाही आहे, मी या डोळ्याने पाहणारा नाही आहे तर जाणणारा आहे. चष्म्याने पाहतो का? मग कोण पाहते? डोळे. तर मग डेड बॉडीला पण डोळे असतात, मग डेड बॉडी पाहते का? का? स्पेक्स तर पाहतच नाही, स्पेक्स पाहत नाही किंवा आपलं ते डोळे पण पाहत नाहीत. मग कोण पाहते? जीव असतो ना, जीव. आपल्यामध्ये जीव आहे, तो पाहतो. म्हणून त्या जीवाला आपण पाहायचं तर आपण पण सिद्ध होतो, हे सांगायला लागले. प्रत्येक बुद्ध जीव वर्तमानामध्ये तर म्हणजे आत्ता त्याला कोणाचा उपदेश मिळाला नाही आहे आणि तो स्वयंबुद्ध झाला. आपल्या शक्तीने तो बोध त्याला बोधाची प्राप्ती झाली. पण भूतकाळाच्या अपेक्षेने सम्यक दर्शन झालं असेल तेव्हा किंवा त्याच्यापूर्वी सम्यक ज्ञानीचा उपदेश मिळाला असेल. जसं म्हणलं, भोगभूमीमध्ये अनेक जीवांना किंवा नरकामध्ये अनेक जीवांना सम्यक दर्शनाची प्राप्ती होती. कशी होती? कोणाला तरीच उपदेश मिळतो, सगळ्यांना थोडी उपदेश मिळतो. मग तिथं ते जीव अनेक असे आहेत की जे प्रत्येक बुद्ध आहेत म्हणा. तर त्याच्या मागं कारण हे सांगितलं जातं, जाती स्मरण. म्हणजे पूर्वी कुठल्या मुनींकडून गुरूंकडून उपदेश मिळाला असेल, त्या पूर्वभवांमध्ये सम्यक ज्ञानाची प्राप्ती झाली असेल तर त्याच्या निमित्तात आत्ता ते स्वयं सम्यक दर्शनाला बोधाला प्राप्त होतात. त्याला म्हणलं प्रत्येक बुद्ध किंवा स्वयंबुद्ध. म्हणजे आत्ता वर्तमानात त्यांना उपदेशाचं निमित्त नाही आहे, पण पूर्वी कदाचित असू शकतं. उपदेश मिळालाच नाही आहे आणि अचानकच असं झालं आहे असं नाही होणार आहे. मग पूर्व कुठल्याही भवामध्ये कधीतरी देशना प्राप्त झाली असेल आणि त्याचा आत्ता उदयालावर ते स्वयंबुद्ध होऊ शकतात. तर दुसरं सांगितलं, बोधित बुद्ध म्हणजे कोण? तर वर्तमानामध्ये काय म्हणायचं, सगळे कसे असतात, शिष्य वक्रजड म्हणा, नाहीतर काय विस्तार रुची म्हणा. नाही, अप्रतिबुद्ध म्हणजे मिथ्या दृष्टी झाला. इथं स्वयंबुद्ध आणि बोधित बुद्ध असे दोन भेद घ्यायचे. बोधित बुद्ध किंवा प्रत्येक बुद्ध आणि बोधित बुद्ध. मग बोधित अप्रतिबुद्ध म्हणजे मिथ्या दृष्टी आहे तो. प्रतिबुद्ध, तिथं प्रतिबुद्ध शब्द वापरलाय समयसारमध्ये. इथं प्रत्येक बुद्ध आणि बोधित बुद्ध. बोधित बुद्ध म्हणजे काय? ज्यांना वर्तमानात कुठल्या तरी ज्ञानीचा उपदेश मिळाला आणि त्याच्या निमित्तात सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली तर त्याला म्हणायचं बोधित बुद्ध. तर कुठला जीव मोक्षाला जातो? इथे असं पण घ्यायचं का, जसं सम्यक ज्ञान प्राप्त झालं पण तो मोक्षाला पण गेला त्याच भावात, तो बोधित बुद्ध असं घ्यायचा? सम्यक दर्शन ज्ञान म्हणजे आज त्याला उपदेश मिळाला, आज सम्यक दर्शन ज्ञानाची प्राप्ती झाली आणि या भावात तो मोक्षाला गेला तर बोधित बुद्ध झाला आणि गेला मोक्षाला. काय म्हणला? निसर्गज आणि अधिगमज सम्यक दर्शनाचे भेद म्हणतो ना आपण, याच टाईपमध्ये. निसर्गज सम्यक दर्शन सुद्धा तुम्हाला आज कुठलं निमित्त दिसत नाही, कोणी तिथं उपदेश दिलं वगैरे. निसर्गज प्राप्त झालं म्हणता काय, भगवंतांचं दर्शन केलं किंवा काय वेदना जास्त झाल्या, सगळं आपण या भवातलं निमित्त बघून सांगतोय. पण तिथं सांगतायत की पूर्वी कधीतरी देशना मिळाली असेल, कधीतरी संस्कार केलेले असतील स्वतःवर, त्याचं सुद्धा उदय आत्ता येऊन ते बोधित त्याची प्राप्ती होऊ शकते. म्हणून दोन भेद केले, काय? निसर्गज आणि अधिगमज. अधिगमज म्हणजे दुसऱ्याच्या उपदेशाच्या निमित्तात सम्यक्त्वाची प्राप्ती झाली असेल तर ते अधिगमज सम्यक दर्शन. मग ते सम्यक दर्शन तीर्थंकर येणार फक्त, तीर्थंकर भगवान जास्त करून येणार ना, बाकीचे पण येतील पण तीर्थंकर नाही, अन्य पण येणार ना, नुसतं तीर्थंकर कशाला? येते पण तीर्थंकरांचे मुख्य राहील असं म्हणलं. आता मी उदाहरण सांगितलं ना, नरकातल्या जीवांना कोणाला उपदेश मिळालाच असं नाही आहे, पण कितीतरी असंख्यात जीव सम्यक दृष्टी आहेत नरकामध्ये पण. मग सगळ्यांनाच उपदेश
मोक्षाचं घेतलं. हां ठीक आहे, मोक्षगामी म्हणून म्हणताय का? असं काय पण नाही आहे. आता कोणी जीव त्या भवामध्ये सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली आणि आता तीर्थंकर आहेत ते पूर्वभवातून आलेलेच आहेत. सम्यक दृष्टी जीवालाच तीर्थंकर पद मिळते. या भवात कुठं सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली त्यांना? त्यामुळं ज्यांना आत्ता प्राप्ती झाली आणि त्याच भवात मोक्ष झाला तर ते प्रत्येक बुद्ध. कळली का शंका काय म्हणायची होती जयश्रीमा? त्यांना म्हणायचं आहे तीर्थंकर घ्यायचे का प्रत्येक बुद्धमध्ये? कारण त्यांना या भवात सम्यक दर्शन झालंय कोणाचं उपदेशाशिवाय आणि त्याच भवात ते मोक्षाला गेलेत. क्षायिक सम्यक्त्वी असू शकते, सम्यक दृष्टी असतातच. तीर्थंकर जे पण होणार ते तीर्थंकर पदवीचा बंध सम्यक दृष्टीलाच होतो. त्यामुळं तेच घ्यायचं. दीक्षा घेतात ना स्वतः त्यांना कोणाची गरज आहे त्याच्या अपेक्षेने बघितलं होतं मी. तर प्रत्येक बुद्ध तसं घेतलं होतं, इथं ज्ञान घ्यायला पाहिजे. सम्यक दर्शन हां त्याच्या अपेक्षेने सांगितलंय ना. तर कोणी जीव काय म्हणायचं, अज्ञानी होता अनादीपासून, या भवात आला जन्मला तेव्हा पण मिथ्यादृष्टी होता, अज्ञानी होता आणि इथं त्याला उपदेश नाही मिळाला तरी सुद्धा स्वतः स्वयं काय त्याला निमित्त असेल काय जे तर त्याच्या निमित्तात सम्यक दर्शन प्राप्त झालं. तर त्याला पूर्वची देशना काहीतरी कारण धरली आपण आणि सम्यक दर्शन झालं, कर्मांचा क्षय झाला, अरिहंतहून मोक्ष पण झाला. असं झालेले जीव कोणी असतील ज्यांना की प्रत्येक बुद्ध बोध सिद्ध असं म्हणलं जातं. आपण कोण? आपण कोण हो? सिद्ध झाल्यावर बघू कोण आहे. पण आता वर्तमानात अनुभव करतोय तर सिद्ध स्वभाव आपल्याला पण मिळतोय. तर त्या सिद्ध स्वभावाचा अनुभव करायचा आहे. प्रत्येक बुद्ध असू दे नाही तर बोधित असू दे, दोघंही मोक्षाला जातात. काय त्याच्यामध्ये कमी जास्तपणा नाही आहे. दोघांना पण समान आत्म्याचा अनुभव होतो, आनंद मिळतो. हां त्यात काय मोठेपणा नाही काय नाही. हां कोण चांगला कोण श्रेष्ठ कोण पहिला नंबर असलं काय प्रकार नसतो. तर दोन भेद काय घेतले, प्रत्येक बुद्ध आणि बोधित बुद्ध. पुढं सांगतायत ज्ञान सिद्ध. कुठल्या ज्ञानामध्ये सिद्ध होतो? कुठल्या ज्ञानामध्ये सिद्ध होतो? जसं आपण आता चारित्र्याचं लावलं ना, रुजुसूत्र नय आणि बाकीचे सगळ्या नयाने इतरांना पण गर्भित करायचं. तसं रुजुसूत्र नयाने कुठल्या ज्ञानात मोक्ष होतो? केवल ज्ञानात. केवल ज्ञानातून मोक्ष होतो. भूतनैगम नयाने मतिश्रुती, मतिश्रुती अवधी, मतिश्रुती मनपर्यय, मतिश्रुती अवधी मनपर्यय. म्हणजे ते ज्ञान असू शकतं त्या जीवाला. भूतनैगम न्यायाच्या अपेक्षेने कुठल्या जीवाला मोक्ष होतो? मतिश्रुत ज्ञान असणाऱ्याला होतो, मतिश्रुत अवधी असणाऱ्याला होतो, मतिश्रुत मनपर्यय असणाऱ्याला होतो. आणि मतिश्रुत अवधी आणि मनपर्यय चारही ज्ञान होते पूर्वी त्याला केवल ज्ञानाची प्राप्ती होती आणि तो मोक्ष करू शकतो. त्यामुळं असं नाही आहे की चार ज्ञान नाही आहेत म्हणून त्याला मोक्ष होणार नाही, केवल ज्ञान प्राप्त होणार नाही, असं नाही आहे. मग श्रुतज्ञानालाच केवल ज्ञानाचं बीज म्हणलं जातं. त्यामुळं त्याच्याजवळ श्रुतज्ञान आहे तर केवल ज्ञानापर्यंत पोचू शकतो. इवन अवधी मनपर्यय ज्ञानाचं तर रोल पण नाही आहे त्याच्यामध्ये. पण कोण्या जीवाला विशुद्धीच्या निमित्तात ते ज्ञानसुद्धा प्राप्त होऊ शकतात. मग या ज्ञानातून तुम्ही विशुद्धी वाढली तर केवल ज्ञानापर्यंत जाऊ शकता. म्हणून आपल्याजवळ ते साधन आहे, ते बीज आहे असं सांगितलं जातं. केवल ज्ञान करायचं आहे, सिद्ध व्हायचं आहे ना, तर आपल्याकडं काय कमी आहे असं म्हणून बसू नका. जे सिद्धांच्याकडं जे आत्ता सिद्ध झाले त्यांच्याकडं जे पूर्वी साधन होतं ते साधन आपल्याकडं आहे. त्यांचा विषय जो आहे तो विषय आपल्याकडं आहे. मग सिद्धी प्राप्त करायला काय तुम्हाला अडचण आहे हो? जे काय आवश्यक गोष्टी आहेत विषय आणि साधन ते तर आपल्याकडं आत्ता आहे. म्हणून सांगतायत फक्त पुरुषार्थ करायचा आहे त्या साधनांनी त्या विषयाला जाणण्याचा. तर ज्ञान सिद्ध सांगितले काय? रुजुसूत्र न्यायाच्या अपेक्षेने केवल ज्ञानाच्या द्वारे किंवा केवल ज्ञानातून सिद्धी होते, केवल ज्ञानातूनच सिद्धी होते. आणि भूतनैगम न्यायाच्या अपेक्षेने 2, 3, 3, 4 ज्ञानधारी जे कोणी जीव असतील त्यांना सिद्धी होते. पुढं सांगतायत अवगाहना सिद्ध. कशाला म्हणायचं अवगाहना सिद्ध? तर शरीराची अवगाहना. किसी के उत्कृष्ट अवगाहना किती असणार?
525. 500पेक्षा जास्त होते ना बाहुबली स्वामी. तर कुछ कम 500 धनुष्य घ्यायचं, कारण चरम शरीराचं बाहेरचं लेअर सोडा आणि त्याची तेवढी काही कमी असतं, आकार एवढंच. तर किसी के उत्कृष्ट अवगाहना, कोणी सिद्ध झाले तर त्यांची अवगाहना तिथं आत्ता किती आहे? सिद्धी मोक्षामध्ये उभारलेत, तिथं समजा बसलेत किंवा उभारलेत, तर त्यांच्या शरीराची अवगाहना किती असेल? कुछ कम 525 धनुष्य, 525 धनुष्य. काही कमी घ्यायचं, फक्त पोकळी वगैरे सोडून एवढ्याच्या अपेक्षेने. हां, बाहुबली स्वामी आदिनाथ भगवंतांच्या उंचीपेक्षा त्यांची उंची जास्त होती. किसी के जगन्य अवगाहना कितनी होती है? 3.5 हात. त्याला पण कुछ कम म्हणायचं आता. जगन्य 3.5 हात से कुछ कम. और किसी के मध्यम अवगाहना किती असणार? समजून घ्या, 3.5 पासून ते 525 धनुष्यपर्यंतचे मधली कुठलीही अवगाहनावाले जीव मोक्षाला जातात. हे सगळे भेद का सांगायला लागलेत? तर कुठल्याही भेदामध्ये अडथळा नाही आहे जीवाला. क्षेत्र कुठलंही असू देत मोक्षाला जाऊ शकतो, काळ कुठलाही असू देत मोक्षाला जाऊ शकतो. तसंच चारित्र्य, लिंग, गती ह्याच्यामध्ये ज्ञान असू दे, अवगाहना कुठलीही असू दे शरीराचं काय आपल्याला अडथळाच नाही आहे. त्यामुळं सांगतायत ह्या सगळ्या गोष्टी कितीही प्रमाणात असो, उत्कृष्ट असो, जगन्य असो, मध्यम असो, तरीसुद्धा मोक्ष होऊ शकतो, सिद्ध बनू शकतो. त्याच्यामध्ये शरीर जे असतं ना, कंटक वगैरे, ते पण घेता येईल. 6 प्रकारचे संस्थान कुठलंही असू शकतं. संहननाला नियम आहे. संहनन कुठलं असणार? नियमाने उत्कृष्ट संहनन असतं वज्र ऋषभ नाराचं संहनन. कारण जो मोक्षाला जाणार त्याचं वज्रासारखं शरीर असतं म्हटलं. वज्र ऋषभ नाराचं संहनन 7व्या नरकाला. 7व्या नरकाला जाणाऱ्याकडं पण वज्र ऋषभ नाराचं संहनन असतं. म्हणजे चांगलं पाप करायचं तर तरीसुद्धा वज्रासारखं शरीर पाहिजे, आणि उत्कृष्ट कार्य करायचं म्हणजे सिद्धी प्राप्त करायची तरीसुद्धा त्या कर्मांशी लढायचं आहे म्हणल्यावर शरीरामध्ये शक्ती तशी प्राप्त होतेच. 3.5 हातला काही कमी, आणि उत्कृष्ट 525 धनुष्यला काही कमी. मध्यम अवगाहना के अनेक भेद है. शक्ती आली ना, आपण वीर्याला शक्ती म्हणतो की नाही. वज्र शब्दाला सहनन मध्ये शरीराची शक्ती आणि आत्म्याची जास्त भेटतं ना, ते वीर्य जास्त भेटतं. वज्र शब्दाला सहनन मध्ये शरीराची शक्ती आहे, शरीरच येणार. हो. हां, जीवाची शक्ती तर कोणाच्या मध्ये पण कमी नाही आहे. वज्र ऋषभ नाराचं सहनन असू दे, नाहीतर काय तुमचं असंप्राप्त सुप्राटिका सहनन असू दे, जीवाची शक्ती तर कॉन्स्टंट आहे सगळ्यांमध्ये. अनंत शक्तीचा धारी आहे तो पण जीव. म्हणजे आता तुमच्याजवळ कुठला आहे सहनन? असंप्राप्त सुप्राटिका. आता आपल्याजवळ कुठला आहे? हीन सहनन आहे. त्यामुळं पण तरीसुद्धा शरीराचं कुठलीही बाधा नाही आहे. सम्यक दर्शनाची तर प्राप्ती सगळ्या जीवांना होऊ शकते. फक्त मोक्ष प्राप्त करण्यामध्ये सहननाची अट आहे, तेवढंच. तर अवगाहना सांगितलं, लहान मोठं कुठलंही शरीर असू देत मुक्ती होऊ शकते. म्हणून आम्हा नेहमी सांगतात ना गोष्ट कनक शांतीची. किती वर्षाचे होते? वय वगैरे पण घेतलंय का त्यांनी? नाही ना. वयाची पण अट नाही आहे. किती वयवाला मोक्षाला जातो? 8 वर्षानंतर. 8 वर्षांतर. हां, 8 वर्ष आणि अधिक काही अंतर मुहूर्त घ्यायचे, तर तो जीव त्या समयात मोक्षाला जाऊ शकतो. आम्हा काय सांगते स्टोरी सांगावं कनक शांतीची. कनक शांती नावाचा मुलगा होता. किती? 6-7 वर्षाचा मुलगा. आईबरोबर तो ध्यानाला बसायचा, आणि आईचे चांगले संस्कार लहानपणापासून सारखं ते धर्माच्या गोष्टी ऐकवणार, ध्यान करायला बसवणार, सगळं सांगणार, कथा वगैरे त्याचे तत्त्व सांगणार, सगळं ऐकण्यामध्ये त्याला इंटरेस्ट होता. आणि ते ऐकत ऐकत तो मोठा झाला. आणि एक दिवस काय झालं, जंगलामध्ये मुनिराज आले होते म्हणल्यावर सगळेजण निघाले होते दर्शनाला. तर तो मुलगासुद्धा आईचा हात धरून निघाला जंगलमध्ये. आणि त्याला इतकी उत्सुकता होती की काय असतात ते मुनी, कसं असतं त्यांची चर्या आहे, त्याला बघायचं होतं.
म्हणजे काय म्हणायचं, पात्र तयार असलं ना लगेच त्याच्यामध्ये पडलेलं कसं कार्यकारी ठरतं. आणि त्याला इतकी जिज्ञासा होती, असा आतुरला होता तो. आणि जसं सांगितलं ते जंगलच्या जवळ आले आणि त्या मुनींची मुद्रा लांबून दिसायला लागली. ते मुनी ध्यानस्थ बसले होते. तर त्याला काय म्हणायचं, त्याच्या डोळ्यांनी ग्रहण केलं, दूर 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 जरी असले तरी पण तो चेहरा. कारण पाहायचं जे असतं ना ते लवकर पकडलं जातं, समजतं का. म्हणजे दागिना पाहिजे असेल ना कुठला, तर सगळ्या दागिन्यात मिसळलेला असेल तर आपली दृष्टी त्याच दागिन्यावर जाते. तसं त्याला ते जंगलमध्ये दुसरं काय बघायचं नव्हतं, मुनींची मुद्रा बघायची होती. त्यामुळं तो दुरूनच येत असताना त्याची नजरच थांबली तिथं त्या त्या मुनींच्या मुद्रेवर. आणि इतकी शांत, इतकी प्रसन्न मुद्रा होती, त्याला फार आनंद झाला बघून. आणि त्यांनी काय सांगितलं, असं छान रंगवलं एका वक्त्यांनी ते सांगताना स्टोरी. आईचा हात धरून, बोट धरून तो चालला होता त्या संघाकडे जात असताना. आणि जसं जसं मुनी जवळ आले ना तसं तसं त्याचं ते अंगुली सुटत गेली आणि सोडली त्यांनी. तर त्यांनी सांगितलं, इथंपर्यंत आणायचं काम जन्मदाती माता केली, ह्याच्या पुढचं काम जिनवाणी माता करणार. म्हणजे आता ह्याच्या पुढं त्याची जिनवाणी ही माता होती. आणि झालं, तिथं जाऊन बसले, मुनींचं दर्शन केलं. त्याला दुसरं काहीही दिसत नव्हतं, फक्त मुनींकडे पाहत होता तो. आणि मुनी जे काय सांगतील ना, असं काय म्हणायचं, इतकं आवडीने, इतकं आनंदाने ग्रहण करत होता ना, त्याला ते सगळं आत्मसात झालं. आणि मग त्याला घरी जायचे भाव होईना. आज तो 8 वर्षाचा झाला होता. काय झालं सगळ्यांना लगेच कळते. आपण किती वर्षाचे झालो. तर तिथं त्या मुनींचं ते उपदेश ऐकल्यावर ते सगळे निघाले, राजा राणी आणि त्यांनी घरी. तर तो मुलगा म्हणतो, मला घरी जायचं नाही. दीपाली भाभी घरी जायचं नाही म्हणला होतो. आणि मग आता आई वगैरे त्याला सांगतायत समजवून काय करणार वगैरे असं तसं. तर त्या मुनींना काय म्हणायचं, ज्ञानी असतील, निमित्त ज्ञानी, ते म्हणाले तो भव्य जीव आहे, त्याला शिकू द्या, इथं राहू द्या असं वगैरे. झालं, राहिला, शिकला, तिथंच दीक्षा घेतली. 8 वर्षाचा होता बरं का. आणि ध्यानाची सवय आधीपासून, संघात बसायचा तर ध्यानच करायचा, दुसरं काय नाही. काय शिकलेलं वाचलेलं फार कमी असेल, पण सारखं उपवास करायचं आणि ध्यान करायचं, एवढ्यामध्ये त्याचं चित्त. कसं ध्यानाला उपयोग लागत असेल एवढा लहान मुलगा, पण तरीसुद्धा निरंतर ध्यानामध्ये त्याला आवड व्हायची. आणि असंच झालं की तो विहार करायचा, कुठं आहाराला गेला ना, परत येत असताना त्याची ती छोटे बालमुनी आहेत आणि त्याची ती चेहऱ्यावरची प्रसन्नता, त्यांची चर्या बघून सांगितले अनेक लोक प्रभावित व्हायचे. आणि चर्या करून येत असताना म्हटले त्याच्याबरोबर अनेक जण यायचे आणि दीक्षित व्हायचे. आचार्यांनी सांगून दीक्षित कमी झाले असतील, पण याच्याकडं बघून लोक लवकर दीक्षित व्हायचे. हे एवढ्या छोट्या वयात दीक्षा घेतो आणि अजून मी घरामध्ये, असं लाज वाटून दीक्षा घ्यायचे लोक. आपल्याला ते बी नाही. हो बरोबर आहे. लहान मुलांकडे बघितल्यावर जास्त प्रभावना होते. त्यांनी जेवढं लवकर शिकतात, जेवढं सांगू शकतील, करू शकतील, निरागस असते. आणि ते जे सांगतील, करतील ना, आणि थोडक्यात आहेच ना, चर्येचा प्रभाव जास्त पडतो, शब्दाचा प्रभाव कमी असतो. पण नाही, तो काही बोलत नव्हते, ते लहान होते ना, तर त्यांनी शब्दाने कोणाला प्रभावित केलं नाही, जस्ट प्रभावित झाले. जे कोणी सहवासात आले ना, तर असं सांगायला लागले ते आचार्य की जे कोणी चर्या करून आल्यावर मुनींना सोडायला यायचे ना, तिथंच दीक्षित व्हायचे. पण यांना ते काहीच माहीत नाही त्यातलं. आणि असा संघ खूप मोठा झाला त्यांचा. आणि हे आपल्यामध्ये असायचे. कोण? कनक शांती. आणि एक दिवस काय झालं की ते जंगलामध्ये गुरूंची आज्ञा घेतली त्यांनी आणि विचारलं त्यांना की म्हणले मला आज उपवास घेऊ दे का, मला आज ध्यानाची फार इच्छा आहे असं काहीतरी. तर उपवास घेतला आणि म्हणले बीच जंगलमध्ये एकदम मध्यभागी जाऊन ध्यानाला उभारले एकटेच. चला जायचं का? जंगलमध्ये तर कुठलं जायची तयारी नाही, घरात बसून पण ध्यान करत नाही आपण. ते जंगलात एकटे गेले. केवढे हो, 8-10 वर्ष झाले असतील समजा, एखादं वर्ष 2 वर्ष झाले असतील त्याला.
तर ते ध्यानाला तिकडं गेल्यावर सकाळचं सगळ्या संघातल्या मुनींचा आहारचर्या झाली आणि सगळे येऊन आचार्यांजवळ बसले होते प्रत्याख्यानासाठी. मग त्यावेळेस आचार्यांनी सगळ्यांना उपदेश दिला की ते बालमुनी आहे, त्यांना उपाध्याय होते जे संघामध्ये, त्यांना सांगितलं की तुम्ही त्यांना शिकवत जावा, त्यांना सगळे तत्वाचं ज्ञान द्या. कोणाला सांगितलं त्यांना चर्या शिकवा, कोणाला सांगितलं त्यांचं वयावृत्त करा. सगळ्यांना सगळं सांगून झालं. सकाळची दुपार झाली, दुपारची संध्याकाळ झाली, पण मुनी काय परत आले नाहीत. मग सगळे वाट बघतायत. आचार्यांना चिंता झाली की कुठं राहिलेत बघून या. म्हणून संध्याकाळच्या वेळ असताना अजून सूर्यास्त व्हायचंय म्हणल्यावर 2 मुनींना पाठवलं जंगलात आणि म्हणले कुठं आहेत त्यांना घेऊन या. आणि हे 2 मुनी निघालेत त्यांच्याकडं कुठं आहेत हे शोधायला. आणि काय झालं? होय, तुम्हाला माहित आहे होय. सगळे वर देव काय चालले होते म्हणत कनक शांती भगवान की जय. आणि काय झालं होतं? आचार्यांना कळालं की ते आता मुनी नाही राहिले, आता कोण शिकवणार हो त्यांना? शिकायचं राहिलंच की त्यांचं. कोण कधी शिकवायचं? आता मोक्षामध्ये शिकवायचं काय? हे मुनी तिकडं पोहोचेपर्यंत त्यांना केवळ ज्ञान झालं होतं आणि सगळे देव दुंदुबी घेऊन वाजवत निघाले होते. म्हणून सांगालेत ना, अवगाहना कुठलीही असू दे, ज्ञान कितीही अल्प असू दे, त्यातून सुद्धा केवळ ज्ञानाची उत्पत्ती होऊ शकते. फक्त आणि फक्त काय हो? त्या ज्ञानाची निर्मळता, त्या श्रद्धेची निर्मळता कारण आहे. म्हणून तेवढं आपण करू शकतो तसा पुरुषार्थ करा. मग त्याच्यानंतर सगळेजण मिळून आचार्यांसकट सगळे गेले दर्शनाला. आज गुरु कोण, शिष्य कोण हो? आचार्य सुद्धा समोर बसून दर्शन करतायत. कोणाचं? अरिहंत झाले होते कनक शांती भगवान. म्हणजे ज्यांच्याकडून दीक्षा घेतली होती ते आज समोर बसून दर्शन करतायत, त्यांचं नमस्कार करतायत. गुरु होते ते शिष्य झाले, शिष्य होता तो गुरु झाला. तर अवगाहना वय कुठलंही असू दे, त्याला मोक्ष होण्यामध्ये बाधा नाही. पुढं सांगितलं अंतर. एक सिद्ध होने के बाद दूसरा सिद्ध होने का जघन्य अंतर किती असतं? एक सिद्ध झाल्यावर दुसऱ्या सिद्धांमध्ये जघन्य अंतर 1 समय का होता है. उत्कृष्ट अंतर 6 महिने. 6 महिने 8 समयामध्ये मागचे सगळे राहतात, मोक्षाला जातात. पण 6 महिनेपर्यंत जरी कोण नाही गेलं तर 8 समयात सगळे एकदम जातात असं सांगितलं जातं. म्हणून अंतर किती आहे? 6 महिने आहे. एका सिद्धांनंतर 6 महिने कोणी नाही झालं आणि मग नंतर 8 समयात 608 जीव मुक्त होऊ शकतात असं तिथं वर्णन आलं होतं. म्हणून 6 महिन्याचं अंतर असू शकतं. पुढं म्हणजे आपल्याकडं 6 महिने आहेत. काय करायचं? कसं पुरुषार्थ करायचा मोक्षाला जाण्यासाठी? 6 महिन्यात कसं व्हायचं? इथून पुरुषार्थ केला तरी आत्ता जाणार नाही मोक्षाला. इथून जाणार मरून दुसऱ्या भवात तर सम्यक दृष्टी असणार तर देव होणार, देव होऊन परत मरून मनुष्य होणार. तिथे गेल्यावर 8 वर्ष पाहिजेत अजून थांबायला तुम्हाला. त्याच्यानंतर मग तुमचा मार्ग मोकळा होतो. पण तो सुद्धा पुरुषार्थ करायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय पण सिद्धी नाही. जरी म्हटलं की 6 महिन्याचं अंतर आहे तरी सुद्धा कोणासाठी? ते जे कोणी साधना करतायत समजा, तर ते एकदा सिद्ध झाले कोण, त्याच्यानंतर सगळे एका वेळी बसलेत साधनेला, पण सगळे एका वेळीच मोक्षाला जातील असं होणार नाही. तर सांगितलं कोणाचं अंतर असं असतं की एका समयानंतर जातील, कोणी 6 महिन्यानंतर जाऊ शकतील. पुढं संख्या सांगितली जगन्य. इथे अंतराभाव पण लिहाय सगळं सुपरिचित चार्ट आहे ना पूजाजी चावड्याद्वारा केलेला. तर निरंतर सिद्ध होणे का काल जगन्य 2 समय होते. उत्कृष्ट 8 समय सांग. उत्कृष्ट 8 समय तर काय ना, जगन्य 2 समय. अंतर कसं म्हणायचं त्याला? 8 समय हे सिद्ध व्हायचं काळ म्हणा. सिद्ध होण्याचा काळ उत्कृष्ट 8 समयामध्ये निरंतर सिद्ध होतील. आणि 2 समय काय सांगितलं? जगन्य सांगितलं. काय वाचा नीट वाक्य? अंतर अभाव ब्रॅकेट मध्ये लिहिलंय निरंतर सिद्ध होणे का. हा ना, मग बरोबर आहे की तेच अर्थ झाला ह्याचा.
अंतराचा अभाव किती असतो? 2 समयामध्ये लगेच जाऊ शकतील सिद्ध. आणि जर गॅप पडला नाही, गॅप नाही पडला तर 8 समयामध्ये पर्यंत निरंतर जाऊ शकतील असं सांगायचं आहे. अंतर किती आहे हे आपण सांगितलं, त्यांनी अंतराचा अभाव किती आहे ते सांगितलं. संख्या काय सांगितली? जगन्य रूपाने एका समयात एक जीव सिद्ध होतो. उत्कृष्ट रूपाने एका समयात किती? नाही, एका समयात नाही, 8 समयाचा. 108 जीव एका समयात मोक्षाला जाऊ शकतात आणि 8 समयात 608 जीव जाऊ शकतात असं घ्यायचं. बरोबर आहे ना? एका समयात 108 आणि 8 समयामध्ये 608 जीव मोक्षाला जाऊ शकतात. कमीत कमी एका समयात एक जीव आणि उत्कृष्ट रूपाने सगळ्या फ्रेंड्सना घेऊन जायचं आणि एका वेळेस 108 जण तिथं सेलिब्रेशन करायचं. कुठं? सिद्धशिलेवर. अशी पार्टी करा कधीतरी. कुठं करतोय पार्टी आपण? इकडं फिरा तिकडं फिरा, सगळ्या भोगामध्ये रमतोय पण सिद्धशिलेवर जाण्याची तयारी नाही. तिथं जाऊन उलट जो भोग मिळणार आहे, जो आनंद मिळणार आहे तो कुठेही अन्य गतीमध्ये मिळणार नाही. हां, एका समयात कमीत कमी एक जीव आणि उत्कृष्ट 108 जीव. चला जायचं वीरसागर महाराजांकडं. हो. हां हां बर. बरोबर आहे. रौद्र ध्यानामध्ये भगवान आठवत नाहीत आणि आर्त ध्यानामध्ये कदाचित तुम्हाला देवशास्त्र गुरूंची आठवण येईल. हां, धर्माकडे झुकतो आर्त ध्यानवाला जीव, पण रौद्र ध्यानवाला नाही झुकत. म्हणूनच सांगितलं आर्त ध्यानाचं फळ तिर्यंच गती आहे आणि रौद्र ध्यानाचं फळ निगोद आहे ना. नरक गती आणि निगोद आहे एकांचं. कोणाचं? आर्त ध्यानाचं फळ नरक गती आणि रौद्र ध्यानाचं फळ निगोद. त्यामुळं 5व्या गुणस्थानापर्यंत रौद्र ध्यान आहे, त्याच्या पुढं रौद्र ध्यान नाही आहे, कारण परिग्रह नाही आहे. 6व्या गुणस्थानापासून परिग्रहानंदी वगैरे हे रौद्र ध्यान पुढं नाही. बरं बरं. काय ऐकवलं का? काय सांगितलं त्यांनी? रौद्र ध्यान कशाला म्हणायचं? सामान्य आपण म्हणतो परिग्रहानंद, चौर्यानंद वगैरे हे सगळे रौद्र ध्यान. तर त्यांना म्हणायचं आहे दिवसभरातल्या प्रत्येक क्रियेमध्ये आनंद मानणं हे रौद्र ध्यान आहे. जसं आंघोळ केली, फ्रेश झालो तर आनंद मानला, पोटभर जेवण झालं तर आनंद मानला. अजून काय? नवीन साडी नेसली की आनंद मानतात म्हणे. अजून काय? काम पूर्ण झालं हातातलं तरी. हां हां, ऐक नवीन साडी घालून आले होते त्या माताजींकडं. आम्ही सगळेजण त्यांना म्हटलं छान दिसतात. पांढरी साडी घातली होती त्यांनी अशी. मग सगळ्यांनी त्यांना छान छान म्हटलं की आनंद वाटला. मग नवीन साडी घातल्यावर आनंद वाटला तर कुठलं ध्यान झालं? चालतंय तरी पांढरी साडीच घालू आपण. परिग्रहानंदी रौद्र ध्यान. बरोबर आहे की. बरं, दुसऱ्यामध्ये उपयोग परत अडकला की ती आत्महिंसा झाली आणि म्हणूनच त्याला रौद्र ध्यान म्हटलं गेलं. म्हणजे रौद्र ध्यान करतो पण सावधानता येत नाही त्यात, हे की पाप आहे आणि त्यामुळं तो जीव अजून त्यात आनंदच मानतो उलट, म्हणून त्याला निकृष्ट गतीचा बंध होतो. म्हणून सावधान असं सांगायला लागले. बरं, वाचायचं का? रोज आपली वेळ अशी संपायला लागली. हां, बरं बरं. कुंतलगिरीचं पण प्रवचन ऐका सगळेजण. त्यांनी सगळं हे घटवलं होतं म्हणे तिथं. तर काल वाचलो होतो आपण की शीतल काकांचा लेख आहे नातेपुतेंचे. परमपूज्य अध्यात्मयोगी वीरसागर मुनी महाराजांनी प्रथम स्वतः अनेक ग्रंथांचे अध्ययन केले. दिगंबर जैन धर्म काय चीज आहे हे जाणून घेतले
वास्तविक पाहता MBBS डॉक्टर ही उच्च पदवी प्राप्त केल्यानंतर प्रॅक्टिस करून लाखो रुपये कमवून ऐशारामात जीवन घालवणे त्यांना फार कठीण नव्हते. परंतु संसाराची क्षणभंगुरता त्यांच्या लक्षात आली. सुख आणि आनंद बाहेर परात नाही तर मग पराची आराधना करण्यात, बहुमूल्य आयुष्य घालविण्यात काय अर्थ? एवढं बोध व्हायला सुद्धा महापुण्य लागतं आपलं बरं का. एवढंच की ऐकलं किती वेळा की नाही ऐकलं का, परिग्रहात आनंद नाही आहे, बाहेरच्या संसारात आनंद नाही आहे, पण त्याच्यातून विरक्तीकडे झुकण्यासारखं एक जे पाऊल असेल ना ते विरळेच. एक निज ज्ञान धन ध्रुवतत्वाची आराधनाच खऱ्या शाश्वत सुखाला प्राप्त करून देईल हे त्यांनी जाणले. व जोपर्यंत म्हातारपण आधी व्याधी या शरीराला ग्रासत नाहीत, इंद्रिय व्यवस्थित काम करत आहेत, तोपर्यंत आपण धर्माचे आचरण करून घेतले पाहिजे. परपदार्थ संसार याच्या संबंधीची उदासीनताच आनंदाची जननी आहे हे जाणून ऐन उमेदीत तरुण अवस्थेत त्यांनी स्ववश भगवती निर्ग्रंथ जिनदीक्षा धारण केली. जरा जावन पिडेई वाही जावन वड्डई जाव इंदियानी हायंती ताव धम्म समायरे. आता जे वाचलं त्याचा ती गाथा आहे. जोपर्यंत म्हातारपण आधी व्याधी शरीराला ग्रासत नाही तोपर्यंत हे जीवा आत्मकल्याण कर. जोपर्यंत इंद्रिया नष्ट होत नाहीत, काय अव्यवस्थित होत नाही, तोपर्यंत त्याचा उपयोग धर्मासाठी कर. दीक्षेनंतर 18 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी ज्या ज्या भागामध्ये विहार केला तेथील वातावरण त्यांच्या निमित्ताने धर्ममय झाले. लोकांमध्ये तत्वज्ञानाची जिज्ञासा उत्पन्न झाली. शास्त्र स्वाध्यायाची प्रेरणा मिळाली. प्रेरणा मिळाली. बहुतांना शास्त्र स्वाध्यायामध्ये रुची उत्पन्न झाली. ज्यांना कोणाला माहीत नव्हतं तत्व त्यांना तत्व मिळालं आणि त्याच्यात रुची उत्पन्न झाली. आचार्य शांतीसागर महाराजांचे काळी लोकांमध्ये मिथ्यात्व खूप वाढले होते. लोक अन्य देवी देवतांना भजू लागले होते. त्यावेळी आचार्य शांतीसागर महाराजांनी लोकांना तत्वबोध देऊन अंगणात आणले. तेथून आत नेण्याचे काम पुढील मुनी संस्थेचे होते. ते काम खऱ्या अर्थाने वीरसागर महाराजांनी केले. काय कळलं? रस्त्यावरनं अंगणात आणायचं काम केलं शांतीसागर महाराजांनी, अंगणातून घरात नेण्याचं काम केलं वीरसागर महाराजांनी. जे कोणी घरात गेले ते सुरक्षित आहे. तुम्ही कुठे आहे हो? रस्त्यावर आहे, अंगणात आहे का घरात आहे? घरातच आहे. म्हणजे मंदिरात आहे. आता काय म्हणजे अशुभात किती वेळ जातोय, शुभात किती जातोय आणि शुद्धात किती जातोय ह्याचं आपण परीक्षण करायला पाहिजे. तर हे शिकवलं आपल्याला परमपूज्य वीरसागर महाराजांनी. नुसतं घरात आहे म्हणून स्वतःला फसवू नका म्हणते. म्हणजे मी शुद्धोपयोगी आहे, सम्यक दृष्टी आहे असं मिथ्या मान्यता नको आपल्यामध्ये. प्रामाण्यपूर्वक निर्णय करा, स्वतःचा अनुभव घ्या संध्याकाळी, तर आपल्याला सुद्धा स्वभावाची अनुभूती होऊ शकते. आपण सुद्धा मोक्षगामी शीघ्र होऊ शकतो. म्हणून स्वतःला जाणा. हो. हा मी अनादि अनंत शुद्ध सिद्ध जीव आहे. पहा, या जीवामध्ये संसार नाहीच, शरीर नाहीच, इंद्रिया नाहीत, विषयभोग नाहीत. त्या विषयभोगांची आसक्ती नाही, आकुलता नाही. त्या आकुलतेने होणारे दुःख नाही, अशांती नाही. या सर्वापासून अस्पर्शी भिन्न शुद्ध तत्व जाणा. चैतन्य घनपिंड स्वरूपोऽहम् स्वयं सिद्ध स्वरूपोऽहम्
जीवोऽहम्। ॐ विसर्जन। नमो अरिहन्ताणम्।